नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर सतीश यादव, छत्रपती शिवाजी महाविद्यालय रेणापूर, आदिशक्ती रेणुका मातेच्या सानिध्यात वसलेल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं रेणापूर तालुक्यातील तमाम विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे मनापासून स्वागत करतो. मित्रहो, छत्रपती शिवराय हे रयतेचे पहिले राजे होते. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार माननीय शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष यूथ आयकॉन माननीय अजित भैया पाटील कव्हेकर साहेब आणि संस्थेच्या सचिव माननीय प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम यांच्या प्रेरणेतून शिवाजी महाविद्यालय रेणापूर हे 1993 पासून रेणापूर तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम अव्याहतपणे करत आहे. हे महाविद्यालय एका जाणीवेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून गेल्या 3 दशकापासून इथल्या तरुणांच्या मनांना विचारांचं, नव्या दिशांचं आणि शिक्षणातील नव्या प्रवाहांचा वेध घेण्याचा प्रयत्न हे महाविद्यालय करत आहे. महाविद्यालय सातत्यानं आपल्या सुरुवातीपासूनच या तालुक्यातील तरुण मुलांना त्यांचं करिअर सुधारलं पाहिजे, करिअर निर्माण झालं पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा निर्माण करता आलं पाहिजे, यासाठी हे महाविद्यालय प्रयत्न करत आलेलं आहे. या महाविद्यालयानं सामाजिक बांधिलकीचा आयाम जपत असतानाच विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या नव्या संधी कशा उपलब्ध होतील याचा प्रयत्न आमच्या महाविद्यालयानं सातत्यानं केलेला आहे. मित्रहो, नुकताच 12वीचा निकाल 2 मे रोजी घोषित झाला आणि त्याचबरोबर 8 मेला 10वीचाही निकाल घोषित झाला. या तालुक्यातील जी मुलं 10वी उत्तीर्ण झालीत, 12वी उत्तीर्ण झालीत, त्या विद्यार्थ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. कारण या मुलांनी आपल्या मातीचं ऋण फेडण्याचं काम केलेलं आहे. गुणवत्तेमध्ये रेणापूर कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही याची जाणीव या मातीतील तरुणांनी करून दिलेली आहे, तरुणींनी करून दिलेली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना मी प्रवेशासाठी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांनी या ठिकाणी प्रवेश घ्यावा अशी आग्रहाची विनंतीही करतो. हे महाविद्यालय सातत्यानं नवे उपक्रम, नव्या दिशा आणि शिक्षणातील नवे बदल जपण्याचा प्रयत्न करत आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचं सांगायचं झालं तर आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी आज कुठं नाहीत. MBBS ला विद्यार्थी आहेत, BAMS ला विद्यार्थी आहेत, सेल टॅक्स ऑफिसर म्हणून विद्यार्थी काम करतायत, पोलीस प्रशासनामध्ये आमचे विद्यार्थी काम करतायत. नशीबून शेख नावाची विद्यार्थिनी आज PSI म्हणून काम करते. संतोष जाधव नावाचा विद्यार्थी सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून काम करतोय. अभय चव्हाण नावाचा विद्यार्थी अग्निशामक दलामध्ये आज ताकदीने काम करतोय. त्याचबरोबर वरुणराज जगताप MBBS ला लागला. साक्षी गडगळे BAMS ला आता शिक्षण घेते आहे. अपेक्षा बिरादार BAMS ला आहे. त्याचबरोबर महादेव नागरगोजे हा विद्यार्थी ही नर्सिंग असिस्टंट म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही मुलं आमची काम करत आहेत. भोकरे सुजाता नावाची विद्यार्थी 2020 ला BAMS ला प्रवेश तिने घेतला. श्याम वाघमारे, अशी अनेक नावं सांगता येतील. मला आपल्याला सांगायला अधिक आनंद वाटतोय की IIT कानपूरला सुद्धा आमचा विद्यार्थी लखादेवी नावाचा विद्यार्थी लागला. सांगायचं तात्पर्य हेच आहे की कनिष्ठ महाविद्यालयाने सातत्यानं 100% यशाची परंपरा आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा प्रयत्न, या महाविद्यालयाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाच्या संधी सुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हे महाविद्यालय करत आहे. मित्रहो, वरिष्ठ महाविद्यालयानं तर अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलं. लातूरची पहिली महापौर स्मिता खानापुरे आमची विद्यार्थिनी. अफरोज पठाण आज PI म्हणून काम करतो आहे. श्रीनिवास भिकाने ज्यानं एकेकाळी आमच्या महाविद्यालयाच्या कबड्डी संघाचं नेतृत्व केलं आणि त्याचबरोबर विद्यापीठाच्या कबड्डी संघाचं सुद्धा नेतृत्व केलं, तो आज PSI म्हणून काम करतोय. फैयाद शेख नावाचा विद्यार्थी PSI म्हणून काम करतोय. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आमची मुलं आता आपली गुणवत्ता सिद्ध करू लागलेली आहेत. केवळ एवढाच भाग नाही,
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या BA असेल, BCom असेल, BSc असेल, फायनल इयरच्या परीक्षेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये येण्याचं काम केलं, विद्यापीठाच्या रँकिंग मध्ये येण्याचं काम केलं. सोनाली जाधव नावाची विद्यार्थी जिने केमिस्ट्री आणि बॉटनी मध्ये गोल्ड मेडल मिळवलं, आज ती आयझर पुणे येथे PhD करते आहे. नेट मध्ये ऑल इंडिया 56 हा तिचा रँकिंग होता. प्रवीण कुमार शिंदे, भक्ती जोगदंड, गायत्री काळे या तिन्ही मुलांनी केमिस्ट्रीच्या माध्यमातून IIT जॅम क्रॅक केलं आणि आज ही मुलं खऱ्या अर्थानं आपली गुणवत्ता, आपले प्रयत्न, आपला अभ्यास आणि आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून जी उभारणी होते आहे त्याला पाठबळ मिळतं आहे, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. मित्रो, हे महाविद्यालय केवळ डॉक्टर, इंजिनियर आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनामध्येच निर्माण करतं असं नाही. मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की यावर्षी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अजित भैया पाटील कव्हेकर यांच्या माध्यमातून जॉब एक्सपो लातूरला घेण्यात आला आणि आमच्या शिवाजी महाविद्यालयाच्या 28 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या नामांकित कंपन्यांमध्ये झालं. हे महाविद्यालय डॉक्टर, इंजिनियर बरोबरच आज नोकऱ्या देणारं सुद्धा केंद्र बनत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की BCom असेल, BA असेल, BSc असेल, या सर्वांच्या माध्यमातून आमची मुलं आता आपली गुणवत्ता सिद्ध करू लागली. आमची BCom ची विद्यार्थिनी वैष्णवी बद्दर, जिला ICICI बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून जॉब मिळाला. अनेक विद्यार्थी पोलीस प्रशासनामध्ये आहेत, अनेक विद्यार्थी बँकेमध्ये काम करत आहेत, अनेक विद्यार्थी आता CS आणि CA होत आहेत. सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे महाविद्यालय पालकांनी ज्या ध्येयानं, ज्या उद्देशानं आणि ज्या तळमळीनं मुलं इथं पाठवत आहेत त्या मुलांना खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम आम्ही आणि आमचे सर्व सहकारी ताकदीनं करत आहोत. मंडळी, हे महाविद्यालय सातत्यानं समाज जाणीवा जपणारं महाविद्यालय, सतत विद्यार्थ्यांना मोटिवेशन करणारं महाविद्यालय, स्पोर्ट्स असेल, कल्चरल असेल किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असेल, या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून माझं महाविद्यालय या तालुक्यातील तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम, त्यांना बळ देण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये नवी ऊर्जा आणि नवी चेतना निर्माण करण्याचं काम करत आहे. सातत्यानं या सगळ्यांचा परिपाक म्हणूनच की काय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडनं 2018-19 ला बेस्ट टीचर अवॉर्ड आमच्या महाविद्यालयातील डॉक्टर सतीश यादव यांना दिला. त्याच वेळी 2020-21 ला आमचे प्राचार्य डॉक्टर आर्या सावस्ती सर यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार मिळाला. त्याच वेळी आमच्या महाविद्यालयाला 2021-22 ला ग्रामीण भागातील उत्कृष्ट कॉलेज म्हणून विद्यापीठाला पुरस्कार दिला आणि त्याच वेळी 2021-22 ला आमचे शिक्षकेतर कर्मचारी श्री मुंजाबा यादव यांना उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून पुरस्कार दिला. केवळ एवढंच नाही, शिक्षण पद्धतीमध्ये अध्यापन आणि त्याचबरोबर मूल्यमापन यालाही तेवढंच महत्व असतं. माझ्या कॉलेजला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडनं उत्कृष्ट परीक्षा केंद्र म्हणून सन्मानित केलेलं आहे. मंडळी, हे महाविद्यालय आणि इथला स्टाफ गुणवत्तापूर्ण आणि खऱ्या अर्थानं नव्या प्रेरणा घेऊन काम करणारा आहे. डेडिकेशन ही आमची ओळख आहे आणि गुणवत्ता ही आमची खऱ्या अर्थानं पुढची ताकद आहे, हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. हा 3-3.5 एकरचा कॅम्पस तालुक्यातील 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षांना आकार देणारं निश्चितपणे ठरू शकतं. पालकांनी आपल्या मुलांची इन्व्हेस्टमेंट इथं करावी, ती व्याजासह आम्ही परत करू, हा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला देतो. आणि सगळ्या मुला-मुलींना या कॉलेजचे दरवाजे तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी सतत उघडे आहेत, हा विश्वास देतो. थांबतो. धन्यवाद.